काल वानखेडेवरील धूमचक्री सीएसकेवर मुंबई इंडियन्सने 9 विकेट्सने 16व्या षटकातच आपल्या 4थ्या विजयाकडे झेपावत IPL 2025च्या मोसमातील गुणतालिकेत 8 गुणांसह 6वा क्रमांक पटकावला। नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथमच क्षेत्ररक्षण स्वीकारले। मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी टिच्चून चेंडूफेक केलीच, पण त्यांना अप्रतिम क्षेत्ररक्षणाची देखील विशेष साथ लाभली। त्यामुळे फलंदाजीसाठी प्रथमच उतरलेल्या सीएसकेने निर्धारित 20 षटकात 5 बाद 176 धावा केल्या। सीएसके कडून रवींद्र जडेजाने 35 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची नाबाद खेळी केली, तर शिवम दुबेने 32 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 50 धावांची खेळी केली। त्याआधी IPL सारख्या विश्वस्तरीय मोठ्या टुर्नामेंटमध्ये पदार्पणात खेळताना 17 वर्षीय आयुष म्हात्रेनेही प्रभावित करताना 15 चेंडूत 32 धावांची लक्षणीय खेळी केली आहे। मुंबई इंडियन्स कडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा यांनी सलामीला 10च्या धावगतीने आक्रमक फलंदाजी केली आहे। पॉवर प्लेच्या 7व्या षटकात रवींद्र जडेजाने रिकल्टनला बाद केले। त्याने 19व्या चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावून तो आयुष म्हात्रेकडून झेल बाद झालाय। नंतर मात्र आपापल्या विकेट सांभाळत चौकार षटकारांची आतषबाजी करीत यादव आणि शर्माने मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि सीएसके कडून झालेल्या चेकॉपवरील पराभवाची परतफेड केली आहे। या मोसमातील सीएसकेचा मात्र हा 8 सामन्यातील 6वा पराभव ठरलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।